आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीचे वडे। हे वडे करायला एकदम सोपी आहे। यामध्ये भरपूर प्रोटीन विटामिन्स असतात। डाळ म्हटलं की त्यामध्ये प्रोटीन आलंच। आणि हे तुम्ही टी टाइमला वगैरे करू शकता, सकाळच्या ब्रेकफास्टला वगैरे। तर हे वडे कसे करायचे बघूया। तर चला। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीचे कुरकुरीत डाळ वडे। तर ते कसे करायचे बघूया। आपल्याला मिक्स डाळीचे वडे करण्याकरता इथे मी अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी सालासकटची मूग डाळ घेतली आहे आणि इथे अर्धी वाटीपेक्षा कमी सालासकटची उडदाची डाळ घेतलेली आहे। या सगळ्या डाळी एकत्र करून छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। या डाळी स्वच्छ धुतल्यानंतर याला 4 ते 5 तास छान भिजत घालायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही 4-5 तासानंतर आपली डाळ छान भिजलेली आहे। याला आपण आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आपण ही डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता आपण याचं पाणी निथळायला, जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निथळायला चाळणीमध्ये ठेवून द्यायचं आहे। आपण या डाळी पाणी निथळायसाठी चाळणीमध्ये ठेवून दिलेलं आहे। आता याला काही वेळ असंच ठेवून द्यायचं आहे। इथे थोडा वेळ झालेला आहे। आपल्या डाळीतलं पूर्णपणे पाणी निघून गेलेलं आहे। इथे आता आपल्याला एक पॉट घ्यायचं आहे मिक्सरचं आणि इथे आपण वड्यामध्ये टाकण्यासाठी काही साहित्य घेतले आहे। मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर स्वच्छ धुवून याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि वड्यामध्ये आपल्याला मिरची, आलं, लसूण हे टाकून द्यायचं आहे। इथे आपण मिक्सरच्या पॉटमध्ये पूर्ण डाळी घालून घेतलेल्या आहे। यामध्ये आपण लसूण, आलं, मिरची घातलेली आहे। आता याला पाणी न घालता छान जाडसर वाटून घ्यायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही आपण पाणी न घालता डाळ छान वाटून घेतलेली आहे। याला जाडसरच वाटून घ्यायची आहे। थोडीशी अशी डाळ राहिली तरी चालेल, दाताखाली आल्यावर छान वाटते। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आपल्याला वड्याच्या सारणामध्ये घालण्यासाठी काही साहित्य लागणार आहे। इथे मी तिखट घेतलं आहे, हळद, धणेपूड, मीठ घेतलं आहे चवीनुसार, तीळ आणि ओवा हे साहित्य आपल्याला लागणार आहे। इथे आपण एका भांड्यामध्ये डाळीचं मिश्रण टाकून दिलेलं आहे। यामध्ये आता आपण हे काढून घेतलेलं तिखट, मीठ, हळद, धणेपूड, तीळ आणि ओवा हे घालून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला। आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता तुम्ही आपण डाळीमध्ये सगळे मसाले मिक्स केलेले आहे। यामध्ये आता आपल्याला कुरकुरीतपणा येण्यासाठी वड्याला छान गरम तेलाचं मोहन घालायचं आहे। इथे मी गरम तेलाचं मोहन घातलेलं आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं। मी मिक्स करून घेते छान। आपण वड्याच्या सारणामध्ये मोहन छान मिक्स करून घेतलेले आहे आणि गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आहे। आपलं तेल गरम झालं की यामध्ये आपण वडे सोडून देऊ। थोडंसं टाकून बघू आपण थोडंसं। आपलं तेल छान तापलं आहे। यामध्ये आपण 4 बोटावर असं घ्यायचं थोडंसं आणि एक अंगठ्याने असं गोल गोल करत वडे अलगद तेलामध्ये सोडून द्यायचे। असं घ्यायचं। याला छान गोल करायचं आणि असे वडे सोडून घ्यायचे आणि याला छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे। मी असे सगळे वडे करून घेते। बघू शकता याप्रमाणे असे गोल वडे करून घ्यायचे आपल्याला। इथे बघू शकता तुम्ही आपले वडे छान एक साइडनी झालेले आहे। याला पलटून घ्यायचे आणि इकडनं पण छान तळून घ्यायचे आपल्याला खरपूस।
इथे बघू शकता तुम्ही आपण अलट पलट करून दोन्ही साईडनी छान खरपूस वडे तळून घेतलेले आहे। याला काढून घ्यायचं आता। अशा प्रकारे मी सगळे वडे तळून घेते। अशा तऱ्हेने तयार झालेले आपले मिक्स डाळीचे वडे। हे वडे तुम्ही टोमॅटो सॉस, मिरची, कांदा यासोबत खाऊ शकता आणि सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या टी टाईमला वगैरे छान वाटते खायला। आणि तुम्ही सणाच्या दिवशी सुद्धा असे वडे करू शकता या पद्धतीने। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।